नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत? घनफळ हे चॅप्टर शिकणार आहोत. आता आपल्या समोर चार आकृती आहेत. पहिली आकृती आहे घनाची आहे, पहिली आकृती. दुसरी आहे इष्टिका चित्ती, तिसरी आकृती आहे लंब वृत्ती चित्ती आणि चौथी जी आकृती आहे ही आहे शंकू. तर मित्रांनो, या ज्या चार आकृत्या आहेत यांचं घनफळ आणि पृष्ठफळ कसं काढायचं हे आपण शिकणार आहोत. आता भरपूर विद्यार्थ्यांना घनफळ कशाला म्हणायचं आणि पृष्ठफळ कशाला म्हणायचं हे समजत नाही. आता थोडक्यात लक्षात घ्या. हे माझ्या समोर एक बॉल आहे. या बॉल मध्ये आपण एका मग्यानं पाणी भरलं तर जेवढं या बॉल मध्ये पाणी बसतंय, जेवढं या बॉल मध्ये पाणी बसतंय म्हणजे एवढं जेवढं बसतंय, समजा अर्धा लिटर बसो, 1 लिटर बसो, पाव लिटर बसो, म्हणजे हे ह्या बॉलचं काय झालं? घनफळ झालं. समजतं एवढं? आता लक्षात घ्या. घनफळ समजलं असेल. आता पृष्ठफळ पहा. घनफळ म्हणजे काय? आतील जागा आणि पृष्ठफळ म्हणजे काय? हे वरची जागा. आता लक्षात घ्या. ह्या बॉलच्या वर इथं पेंट दिलेला दिसते का? ह्या पेंटनं जेवढं हे बॉल व्यापलेलं आहे, या पेंटनं जे बॉल व्यापलेलं आहे ह्याला काय म्हणतो आपण? याचा पृष्ठफळ म्हणतो. समजते? आता कोणालाही शंका नसेल पृष्ठफळ आणि क्षेत्रफळामध्ये. आता लक्षात घ्या, आपण हे शिकूया. आता लक्षात घ्या, सर्वात पहिली जी आकृती आहे ती घनाची आकृती आहे. घन आणि हे जे इष्टिका त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. बरोबर, लक्षात घ्या. घनाच्या मध्ये काय आहे? प्रत्येक बाजू जी आहे घनाची हे काय सारखी आहे. समजतं का? हे बाजू सारखी आहे, हे बाजू सारखी आहे. समजतं का? म्हणून हा घन आहे. काय आहे? हिची प्रत्येक बाजू सारखी आहे म्हणून हा घन आहे. समजतंय? आता लक्षात घ्या. आता इष्टिका चित्तीमध्ये आपण घनाचं घनफळ काढतो. उत्तर काय? सूत्र काय वापरतो? बाजूचा घन. समजतंय? आता लक्षात घ्या, इथे सुद्धा इष्टिका चित्तीचं क्षेत्रफळ काढत असताना बाजूचा घनच वापरतो आपण. पण लक्षात घ्या, पण इष्टिका चित्तीच्या जे बाजू आहेत हे कशा आहेत? वेगवेगळे आहेत. जसं घनाची, लक्षात घ्या, हे तुमची घनाची लांबी असेल, हे रुंदी असेल किंवा हे उंची असेल, हे सारखी आहे. लक्षात घ्या, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे कशात झालं? आपलं घनाचं सूत्र झालं. पण याची लांबी सुद्धा काय सारखी आहे, रुंदी पण सारखी आहे आणि उंची पण सारखी आहे. म्हणजे ह्या तिन्ही बाजू कशा आहेत? सारख्या असल्यामुळे घनाचं घनफळ काढत असताना आपण काय करतो? बाजूचा घन हे सूत्र वापरतो. आता लक्षात घ्या, हेच सूत्र आपण काय करू? इष्टिका चित्तीला वापरू. इष्टिका चित्तीमध्ये काय आहे? फक्त लक्षात घ्या. आता इष्टिका चित्तीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या समोर एक ठोकळा आहे. समजतं का? हा एक ठोकळा आहे इष्टिका चित्ती समोर. लक्षात घ्या. आता ठोकळ्याचा या दोन बाजू कशा आहेत? या दोन बाजू कशा आहेत? सारख्या आहेत. या दोन बाजू आणि या दोन बाजू या कशा आहेत? सारख्या आहेत. आता ह्या समोरच्या दोन बाजू आणि पाठीमागच्या दोन समोरच्या बाजू या कशा आहेत? सारख्या आहेत. आता ही बाजू असेल, ही बाजू असेल. समजतंय का? म्हणजे सांगायचा उद्देश की इथं इष्टिका चित्तीमध्ये लांबी, आता ही लांबी घ्या, हे एक दोन लांबी घ्या, ही तिसरी लांबी आणि ही चौथी लांबी, हे काय? लांबी काय? सारखी आहे. आता लक्षात घ्या. आता उंची बघा, ही उंची, ही उंची, ही उंची आणि ही उंची काय आहे? सारखी आहे. ही रुंदी, ही रुंदी, ही रुंदी आणि ही रुंदी ही काय? सारखी आहे. म्हणजे आपण इष्टिका चित्तीचं क्षेत्रफळ काढताना ह्याचं सूत्र काय असेल? लांबी म्हणजे लेंथ, बी म्हणजे रुंदी ब्रॉड आणि हाईट म्हणजे उंची. म्हणजे आपण इष्टिका चित्तीचं घनफळ काढत असताना आपण सूत्र काय वापरतो? LBH, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. समजतंय? आता तिसरं आपल्याकडे आहे वृत्तचित्ती. समजतंय का? आता लक्षात घ्या, वृत्तचित्तीमध्ये दोन वर्तुळ दिलेले आहेत. दिसतंय का हो? हे दोन वर्तुळ दिसतात का हो? दिसतात, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय हो? वर्तुळाचे क्षेत्रफळ आपला माहित आहे काय? पाय आर स्क्वेअर. समजतंय? आता इथे एक वर्तुळ दिलेला आहे, इथं खाली एक दोन भाग स्क्वेअर बनलेला आहे आणि वर एक स्क्वेअर बनलेला आहे. समजतंय का? म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ काय लिहिलं? पाय आर स्क्वेअर. समजतंय? आता इथं बघा, इथे एक पॉइंट असेल आणि इथे एक पॉइंट असेल, म्हणजे इथं काय असेल? हाईट असेल. समजतंय का? म्हणजे पाय आर स्क्वेअर गुणिले एच, पाय आर स्क्वेअर गुणिले एच हे काय असेल हो? ह्या लंब वृत्तचित्ती जे आहे ह्याचा घनफळाचे सूत्र आहे हे असेल. काय असेल? पाय आर स्क्वेअर जे वर्तुळाचं आहे तेच असेल आणि फक्त गुणिले उंची, ही जी उंची आहे हे काय असेल? ह्या वृत्तचित्तीचं काय असेल? क्षेत्रफळ असेल. आता पुढचं घ्या, लक्षात घ्या, पुढचं काय आहे? इथं शंकू.
आता शंकू मध्ये इथे काय आहे, वर्तुळ दिलेलं आहे. दिलंय का? आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ माहित आहे काय आहे? पाय आर स्क्वेअर. हे काय झालं? वर्तुळाचं क्षेत्रफळ. लक्षात घ्या. आता इथं एक आहे, इथं एक उंची दिलेली आहे आणि इथे एक रुंदी दिलेली आहे. दिसतंय का? लक्षात घ्या. समजतंय का? हा, आता लक्ष द्या. आपल्याकडे चौथी जी आकृती आहे ती आहे शंकूची. दिसतंय का? हे काय आहे? शंकू. काय आहे हे? शंकू. समजते? आता या शंकूच्या आकृतीमध्ये काय काय दिसतं लक्षात घ्या. इथं काय दिसतंय? होय, हे एक इथे एक स्क्वेअर वर्तुळ दिसतंय, स्पेरिकल वर्तुळ दिसतंय, गोल दिसतंय. आता इथं काय हो? ह्या शंकूची हे काय आहे? तिरकस उंची. ह्या उंचीची काय आहे? तिरकस उंची. हे काय हो? सरळ उंची. समजतंय का? आता सुरुवातीला काय लिहायचं आपण? लक्षात घ्या. वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे? पाय आर स्क्वेअर. वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे? पाय आर स्क्वेअर. आता लक्षात घ्या. आता हाईट पाय आर स्क्वेअर आणि हे जे मुख्य जे हाईट आहे, सरळ उंची जी आहे, पाय आर स्क्वेअर एच. जसं या पद्धतीने आपण काय केलं? ह्या लंब इष्टिकाची तिला गुणिले एच केलं. समजतंय? काय केलं? गुणिले एच केलं. आता लक्षात घ्या. इथं का हो? इथं दोन वर्तुळ आहे. इथं किती वर्तुळ आहे? एक वर्तुळ आहे. समजतंय का? इथं किती वर्तुळ आहे? एक वर्तुळ आहे. त्याच्यामुळे आपण काय करू? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हे कसं काय आहे? शंकूचं घनफळ काढण्याचं काय सूत्र आहे. चला पुढचं पाहूया आपण. त्यांना पाहूया आपण घन. लक्षात घ्या. आपल्या समोर एक छोटा घन काढू आता आपण. हे एक घन आहे तुमच्या समोर. आता लक्षात घ्या. हा घन समजा आकृती इकडे तिकडे गेले असेल. लक्षात घ्या. तुम्हाला सांगितलंय घनाचं घनफळ बरोबर सूत्र काय वापरलं आपण? बाजूचा घन. एवढं समजते. घनाचे घनफळ बरोबर काय सूत्र वापरलं? बाजूचा घन. आता लक्षात घ्या. घनाचे पृष्ठफळ आपण चांगलं व्यवस्थितच मांडू. लक्षात घ्या. आता घनाचे पृष्ठफळ लक्षात घ्या. तुम्हाला सांगितलं मी अगोदर घनाला बाजू किती आहेत? 6. आता थोडक्यात आता हे एक आपल्या समोर घन धरा. हे आपल्या समोर काय? एक घन आहे समजा. हे सर्व सारखं आहे. हे एक बाजू, हे दोन बाजू, एक बाजू, दोन बाजू, हे तीन बाजू, हे चार बाजू, हे पाच बाजू आणि 6 बाजू. लक्षात घ्या. आता घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. कशाचा वर्ग? बाजूचा वर्ग. कारण प्रत्येक वेळेस बाजू किती आहेत? 2-2च्या ह्याच्यात डिवाइड झालेल्या आहेत. समजतंय का? घनाचे पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे? 6 गुणिले बाजूचा वर्ग. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आता लक्षात घ्या. घनाचा कर्ण बरोबर आता लक्षात घ्या. आता घनाचा कर्ण कुठं आहे? फक्त आपण एवढा जर विचार केला, ह्याच्या सर्व बाजू सारख्या आहेत, तर घनाचा कर्ण काय झाला? हा कर्ण झाला. समजतंय का? घनाचा हा काय झाला? कर्ण झाला. घनाचा हा कोण आणि हा कोण कसा आहे? सारखा आहे. इथं काय? 90 डिग्री आहे. समजतंय का? इथं काय आहे? 90 डिग्री आहे. समजतंय का? म्हणजे घनाचा कर्ण बरोबर लक्षात घ्या. वर्गमुळात 3 गुणिले बाजू. हे काय असेल? घनाचा कर्ण काढण्याचं सूत्र आहे. घनाचं पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग आणि घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आता पुढची आकृती पाहूया आपण. लक्षात घ्या. इष्टिका छत्ती. आता इष्टिका घनामध्ये काय आहे? सर्व काय आहेत? बाजू सारख्या आहेत. घनामध्ये सर्व बाजू कशा आहेत? सारख्या. आता लक्षात घ्या. आपल्या समोर एक आपण आयत आकृती इष्टिका छत्ती काढू. हे तुमची इष्टिका छत्ती आहे. दिसते सर्वांना? आता लक्षात घ्या. हे आहे तुमची इष्टिका छत्ती. लक्षात घ्या. आता इष्टिका छत्तीचं प्रॉपर उदाहरण पाहायचं असेल तर हे ठोकळा. समजतंय का? इष्टिका छत्तीचं प्रॉपर उदाहरण पाहायचं असेल तर हे ठोकळा. तुम्हाला सांगितलं मी अगोदरच घनाचे इष्टिका छत्तीचे घनफळ. लक्षात घ्या. हे इष्टिका छत्तीचे घनफळ बरोबर जसं घनाचे घनफळ बाजूचा घन होता, पण इथं काय? बाजू सारख्या नसल्यामुळं एल गुणिले बी गुणिले एच. एल म्हणजे काय? लांबी, बी म्हणजे ब्रॉड
रुंदी आणि हे उंची, हे काय झालं घनाचे घनफळ काढायचं सूत्र झालं. आता घनाचे पृष्ठफळ सॉरी इष्टिका चित्तीचे घनफळ. आता इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ बघू आपण. इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ लक्षात घ्या. आता इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ काढत असताना आपला काय करावं लागेल, जसं घनफळाला आपण 6 न गुणत होतो, 6 गुणिले बाजूचा वर्ग करत होतो, पण इथं लक्षात घ्या इथं काय असेल हो, इथं 2 गुणिले. आता आपण काय करू, ह्या घनफळाला आपण नाव देऊ आपण. लक्षात घ्या 2 गुणिले लक्षात घ्या LB, 2 गुणिले LB अधिक 2 BH समजते का, 2 कंसामध्ये L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक L अधिक H समजलं का, L अधिक H. हे काय झालं, घनाचे पृष्ठफळ काढायचं सूत्र झालं. समजते का, घनाचे पृष्ठफळ आणि घनाचे घनफळ ह्याच्यामध्ये काही शंका नाही असं मला तरी वाटतंय. आता लक्षात घ्या पुढचं काढूया आपण. आता घनाचा कर्ण काढायचा आपलं. लक्षात घ्या घनाचा काय काढायचा आहे, कर्ण. आता सॉरी इष्टिका चित्तीचा कर्ण, सॉरी माझ्या तोंडामध्ये घनाचा आला. लक्षात घ्या आता आपण सुरुवात काय करत होतो, लक्षात घ्या आपण जेव्हा घनाचं काढत होतो आपण तेव्हा काय करायचं, √3 समजतंय, काय करायचं √3 गुणिले बाजू. लक्षात घ्या √3 गुणिले बाजू. पण आता लक्षात घ्या इथे आपल्याला बाजू सारखे आहेत का, इथं ह्या इष्टिका चित्तीमध्ये बाजू सारखे आहेत का, नाही. त्याच्यामुळं लक्षात घ्या वर्गमुळात L वर्ग अधिक B वर्ग अधिक H वर्ग या सूत्रानुसार आपण लंब इष्टिका चित्तीचा काय करतो, कर्ण काढू शकतो. आता लक्षात घ्या इष्टिका चित्तीमध्ये सुद्धा इष्टिका चित्ती सुद्धा काय असते, ह्या 90 डिग्रीच्या असं लक्षात आहे. दिसतंय का हे 90 डिग्री, हे 90 डिग्री असं समजतंय का, हो का, हे 90 डिग्री, हे 90 डिग्री, हे 90 डिग्री, म्हणजे इष्टिका चित्तीमध्ये सुद्धा काय असते 90 डिग्री असते. आता इष्टिका चित्तीचा कर्ण काय होतं लक्षात घ्या. आता हे दिसतंय का हो, हे तुमचा इष्टिका चित्तीचा कर्ण असेल, हे इष्टिका चित्तीचा कर्ण असेल. आता लक्षात घ्या ह्या कर्णाची लांबी काढायची असेल, इष्टिका चित्तीचा कर्ण जर काढायचा असेल आपल्याला लांबी रुंदी आणि उंची, हे तुमची लांबी झाली समजतंय, हे तुमची लांबी झाली, हे उंची झाली, आणि लक्षात घ्या हे तुमची एकूण लांबी, हे तुमची उंची झाली, लक्षात घ्या, आणि हे तुमची रुंदी झाली. समजतंय का, म्हणजे इष्टिका चित्तीचा कर्ण बरोबर वर्गमुळात लांबी अधिक लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. समजतंय का. आता पुढचं पाहूया आपण लंबवृत्त चित्ती. समजलं असेल सर्वांना, हे सूत्र लक्षात ठेवा, तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. आता पुढचा भाग पाहूया आपण लंबवृत्त चित्ती. लक्षात घ्या लंबवृत्त चित्तीमध्ये तुम्हाला अगोदरच सांगितलं, हे आपल्या समोर एक चित्र आहे. आपला मग्गा असतो का पाणी ओढायचा, तो काय एक लंबवृत्त चित्ती आहे. समजते का, म्हणजे खालचं जे वर्तुळ आणि वरचं जे स्फेरिकल सर्कल आहे, वर्तुळ आहे, ह्या दोघांचं क्षेत्रफळ, ह्या दोघांचं घनफळ आणि पृष्ठफळ कसं आहे सारखं आहे, आणि याच्यामध्ये ऍड काय होते फक्त हे हाईट. समजते का. आता लक्षात घ्या लंबवर्तुळामध्ये इथं काय तुम्हाला एक त्रिज्या दिली असेल, इथं जे त्रिज्या असेल त्याची तर त्रिज्या असेल, ही इथं जी हाईट आहे त्याची इथली हाईट आहे. समजतंय का, इथं जे व्यास असेल त्याची इथला व्यास असेल. समजतंय का. आता लक्षात घ्या आपण लंब वृत्तचित्तीचं घनफळ, हे काय लंब वृत्तचित्तीचं घनफळ बरोबर. लक्ष घ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय होतं आपलं पाय आर स्क्वेअर गुणिले. आता लक्षात घ्या असं जर आपण विचार केला इथं लक्षात घ्या इथे गोल बसेल, इथे गोल बसेल, इथे गोल बसेल, म्हणजे कितीतरी असंख्य गोल बसतील. समजतंय का तुम्हाला. म्हणजे जर लंबवृत्तचित्तीचे घनफळ काढायचं असेल तर तुम्हाला अगोदर पाय आर स्क्वेअर आणि जेवढी उंची आहे तेवढं त्याच्यामध्ये काय होतं सर्कल बसतात, गोल बसतात, त्याच्यामुळं पाय आर स्क्वेअर गुणिले एच हे काय झालं लंबवृत्तचित्तीचे घनफळ झालं. आता लक्षात घ्या लंबवृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ. समजतंय का. अगोदर पृष्ठफळ पाहू आपण. लंबवृत्तचित्तीचे अगोदर काय पाहू पृष्ठफळ, काय पाहू पृष्ठफळ. आता आपण घनफळ आणि पृष्ठफळामध्ये सांगितलंय. आता एखादा पाणी ओढायचं मग काय त्याच्यामध्ये जेवढं पाणी बसतंय
ते म्हणजे काय, त्याचं घनफळ आहे. आणि ते त्याची जी बाहेरची कडा आहे, त्याची जी बाहेरची कडा आहे त्याला एकत्र जर आपण केलं तर ते काय झालं, आपण ते पृष्ठफळ झालं. आता लक्षात घ्या, लंबवृत्तीचे तिचे पृष्ठफळ बरोबर 2πr 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 कंसात 2πr कंसात रेडियस अधिक उंची, रेडियस अधिक उंची. लक्षात घ्या, म्हणजे r अधिक h हे काय आहे, लंबवृत्तचित्तीचं. लक्षात घ्या, 2 म्हणजे कसला हो, लक्षात घ्या. आता ह्याला जर आपण सोडून घेतलं, काय लक्षात घ्या, 2πr ह्याला गुणाकार करा म्हणजे काय येईल, 2πr स्क्वेअर. काय आलं, 2πr म्हणजे r इंटू r स्क्वेअर झालं, अधिक 2πrh. समजते का, 2πr बाहेर आहे, या 2πr ह्याच्यासोबत गुणाकार केला किती आलं, 2πr स्क्वेअर. आणि 2πr न परत h सोबत गुणाकार केला, 2πrh. हे काय झालं, लंबवृत्तचित्तीचं पृष्ठफळ काढण्याचं सूत्र झालं. समजतंय का. आता लंबवृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ, लंबवृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ काय म्हणतात लक्षात घ्या. आता वक्र पृष्ठफळ लक्षात घ्या, वक्र पृष्ठफळ काढत असताना सूत्र काय आहे, वक्र पृष्ठफळ बरोबर 2πrh. 2πrh हे काय, लंबवृत्तचित्तीचं काय आहे, वक्र पृष्ठफळ आहे. पुढचं पाहूया. आता लक्षात घ्या, आता आपल्याजवळ आणखी एक मी बॉल आणलेला आहे, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, भरपूर मुलांना प्रश्न पडतो की वक्र पृष्ठफळ आणि या पृष्ठफळ मध्ये काय फरक आहे. लक्षात घ्या, आता वक्र पृष्ठफळ मध्ये काय असतं बघा, लक्षात घ्या. आता वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, लक्षात घ्या, हे जे सपाट बाजू, ही खालची बाजू काय सपाट आहे, ही बाजू वक्र आहे का, किंवा ही वरची बाजू वक्र आहे का, ही बाजू काय, हे दोन्ही बाजू काय वक्र नाहीत. आता जे हे गोल वागतंय ना, हे गोल जे झालंय ना, ही जी गोल जी आकृती आहे, गोल सर्कल जे आहे, हे एवढाच पृष्ठफळ, म्हणजे एवढ्याच भागाचं पृष्ठफळ म्हणजे काय, वक्र पृष्ठफळ. आता सर्वांना समजलं असेल पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ याच्यामधील फरक. तर मित्रांनो, आता पुढे जाऊया. आता चौथा पार्ट आहे आपल्याकडं शंकू. समजते. आता शंकूला काय काय आहे हो, शंकूसाठी आपल्याकडं एक त्रिज्या आहे, एक तिरकस उंची आहे, आणि दुसरी गोष्ट काय आहे, एक उंची आहे. लक्षात घ्या. आता आपल्या जर समोर जी आकृती आहे, आपल्या समोर एक शंकू आहे. ह्या शंकूला इथं केंद्रबिंदू आहे खालच्या वर्तुळाचा, हे इथं शंकूला खाली एक त्रिज्या आहे. ही लक्षात घ्या, ही शंकूची ही प्रॉपर उंची आहे आणि ही तिरकस उंची आहे. आता इथे काटकोन तयार झाले. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, आता शंकूचं लक्षात घ्या, शंकूचं घनफळ समजते का, शंकूचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ बरोबर आपण सूत्र काय वापरलं, 1/3 पाय r स्क्वेअर h. हे वर्तुळाचं, हे उंची आणि हे 1/3 भाग आहे. शंकू म्हणजे 1/3 भाग आहे म्हणून काय, 1/3 पाय r स्क्वेअर h. हे काय शंकूचं घनफळ बरोबर सूत्र झालं. आता लक्षात घ्या, आता शंकूचं वक्र पृष्ठफळ पाहूया. समजतं का, शंकूचं वक्र पृष्ठफळ समजते का, तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी. लक्षात घ्या, आता हे जे खालचं जे भाग आहे, हे खालचा भाग कसा आहे, सपाट भाग आहे. लक्षात घ्या, आपण वाढदिवसाच्या वेळेस आपण डोक्यावर टोपी घालतो अशी तिरपी, ते काय, तो एक खालचा काय, एक शंकू आहे. लक्षात घ्या. आता तो जे फिरलेला भाग आहे, आपला फक्त या भागाचं काय करायचं, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर शंकूचं वक्र पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे मित्र हो, पाय आर एल. समजतंय का, पाय आर एल. समजतंय का. लक्षात घ्या, पाय म्हणजे काय, 22/7. आर म्हणजे हे रेडियस, आणि जे हे एल जे आहे, समजतंय, ही जी लांबी आहे. समजतंय का. शंकूचं वक्र पृष्ठफळ काढत असताना उंची दिलेली गेलेली आहे पाय, हे तुमचे रेडियस आर, आणि ही जी तिरकस उंची एल, ही जी आहे
ह्या तीन बाजू गोष्टी वापरून, ह्या तीन गोष्टी वापरून शंकूचं काय वक्र पृष्ठफळ काढायचं. आता शंकूचं लक्षात घ्या एकूण पृष्ठफळ काढायचं. शंकूचं एकूण पृष्ठफळ, शंकूचं एकूण पृष्ठफळ काढायचं. कसं काढायचं लक्षात घ्या. त्याचं सूत्र आहे पाय आर कंसात, पाय आर कंसात उंची, पाय आर कंसात ही उंची अधिक हे तिरकस उंची एल, तिरकस उंची लांबी पाय आर कंसात आर अधिक एल हे तुमचं शंकूचं एकूण पृष्ठफळ काढायचं काय सूत्र आहे. आता लक्षात घ्या. आता ह्या शंकूची तिरकस उंची काढायची आहे. काय काढायची शंकूची तिरकस, कोणती उंची काढायची आहे तिरकस उंची काढायची आहे. आता लक्षात द्यावं आपण पायथागोरसचं प्रमेय शिकलंय का, शिकलंय ना. इथं तुम्हाला काय सांगितलं, इथं काटकोन तयार झाला, इथं काय झालाय काटकोन तयार झालाय. आता हे एल म्हणजे काय झालं कर्ण झाला, हे एल म्हणजे काय झाला कर्ण झाला, म्हणजे कर्ण वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर लक्षात घ्या तुमच्या उंचीचा वर्ग आहे का हो, हे कर्ण वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक त्रिज्येचा वर्ग हे पाया तुमचा दिसतंय का हो. आता कर्ण बरोबर वर्गमुळात एचचा वर्ग अधिक आरचा वर्ग आहे का हो, समजतंय का. तुम्हाला सांगितलं इथं अगोदरच काय झालेलं आहे, इथं 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. त्याच्यामुळं हा तुमचा एक बाजू, ही दुसरी बाजू आणि हा कर्ण झाला. म्हणजे शंकूची जर तिरकस उंची काढायचं असेल आपल्याला, ही उंची आणि ही जर त्रिज्या माहित असेल तर हे सूत्र वापरून पायथागोरसचं आपण काय करू शकतो, आपण या शंकूचा जे कर्ण आहे ते आपण काय करू शकतो काढू शकतो. आता चौथा भाग आहे आपल्याकडे स्पियर. स्पियर म्हणजे काय गोलाकृती, समजते का. चौथा भाग आहे आपल्याकडे स्पियर. स्पियर म्हणजे या पद्धतीने एक गोल आकृती आहे लक्षात घ्या. हे त्याचं केंद्रबिंदू आहे लक्षात घ्या. आता आपल्याकडे एक गोला आहे किंवा बाजारामध्ये, दुकानामध्ये, मार्केटमध्ये, जत्रेमध्ये गोळे भेटतात. त्याच्यामध्ये आपण पाणी भरतो आणि एकमेकाला पाठीवर फेकून मारतो. म्हणजे असा गोळा आहे ज्याच्यामध्ये काय करतो आपण पाणी भरतो. आता त्या पाणी भरलेल्या भागाचं म्हणजे जेवढं पाणी भरलंय तो काय करतो गोळा तेवढं जास्त फुगतो, समजतंय का. म्हणजे त्या मधलं जे पाणी जेवढं बसतं त्याची जे लिमिट आहे त्या भागाचं घनफळ जर काढायचं असेल, घनफळ म्हणजे काय या गोळ्याचं या स्पियरचं घनफळ काढायचं असेल आपल्याला, या लक्षात घ्या या गोलाचं घनफळ काढायचं असेल तर मित्रो ह्याच्यासाठी सूत्र आहे लक्षात घ्या 4/3 पाय आर स्क्वेअर या गोलाचं घनफळ काढण्याचं सूत्र आहे, समजतं का. 4/3 आर म्हणजे काय हो, हे तुमचं रेडियस, समजतंय का. म्हणजे त्या गोल बॉल जे आहे त्याचं सेंटर पॉइंट आहे, जे सेंटर बिंदू पासून त्या बॉलच्या कडेपर्यंतचं अंतर म्हणजे काय आर, समजतंय. एवढं हा सेंटर पॉइंट असेल तर इथंपर्यंतचं अंतर म्हणजे आर, समजतंय. हे काय झालं गोलाचं घनफळ, स्पियरचं घनफळ काढायचं सूत्र झालं. आता लक्षात घ्या. आता स्पियरचं काय काढूया आपण वक्र पृष्ठफळ. स्पियरचं काय करू आपण वक्र पृष्ठफळ काढू. लक्षात घ्या असा बॉल आहे, ह्याला कुठं सपाट भाग आहे का, आहे का काही इथं सपाट भाग आहे का, लंबवृत्त सारखा किंवा इथं आहे का, नाही, बरोबर आहे. या दोघांलाही म्हणजे या स्पियरला या गोलाला सपाट पृष्ठभाग नसल्यामुळं ह्याचं एकूण क्षेत्रफळ म्हणजेच काय वक्र पृष्ठफळ. आता लक्षात वक्र पृष्ठफळ म्हणजे 4 गुणिले पाय आर स्क्वेअर हे काय झालं वक्र पृष्ठफळ झालं. घनफळ सूत्र काय 4/3 पाय आर स्क्वेअर, वक्र पृष्ठफळ सूत्र आहे 4 पाय आर स्क्वेअर, समजतंय. आता लक्षात घ्या. आता जर तुम्हाला विचारलं अर्धगोलाचे, गोलाचे घनफळ, अर्धगोलाचे घनफळ जर विचारला तर लक्षात घ्या आपण काय करतो, ह्याला 4/3 पाय आर स्क्वेअरला आपण काय करतो परत 2 न भागतो, समजतंय का. परत काय करतो 2 न भागतो
म्हणजे लक्षात घ्या, बे एक बे, बे दोन्ही चार, म्हणजे उत्तर किती आलं, 2/3 पाय आर स्क्वेअर. हे काय झालं, ह्या अर्धगोलाचे घनफळ. बरोबर आहे का उत्तर, 2/3 पाय आर स्क्वेअर. हे काय झालं, ह्या अर्धगोलाचे घनफळ झालं. आता अर्धगोलाचे, लक्षात घ्या, आता ह्या अर्धगोलाचे घनफळ सूत्र झालं, हे पूर्ण घनफळ सूत्र झालं. आता वक्र पृष्ठफळाचं, आता लक्षात घ्या, आता अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4 पाय स्क्वेअरला 4 पाय आर स्क्वेअरला आपण 2 न भागू, हे 2 न भागला, जे उत्तर किती दिलो, बे एक बे, बे दोन्ही चार, म्हणजे अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर स्क्वेअर. हे काय असेल, अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळाचं काय असेल, हे सूत्र असेल. आता लक्षात घ्या, अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर, लक्षात घ्या, इथेच लिहू आपण. आता गोल कसा आहे, अर्धाचा आहे. फक्त इथं ह्या अर्ध्या गोलाचं आपण काय केलं, एकूण कुठे गेलं, अर्धगोलाचे आपण पृष्ठफळ काढलं. कसं काढलं, अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ काढलं. आता अर्धगोलाचे एकूण वक्र पृष्ठफळ बरोबर, अर्धगोलाचे एकूण वक्र पृष्ठफळ बरोबर, लक्षात घ्या, सूत्र लक्षात घ्या, अर्धगोलाचे एकूण म्हणते, लक्षात आहे, एकूण वक्र पृष्ठफळ बरोबर 3 पाय आर स्क्वेअर. एवढं समजतंय का. आता आपण 4 सूत्र लक्षात घ्यायचं. गोलाचे घनफळ बरोबर, दुसरी पेन वापरतो म्हणजे तुम्हाला समजेल, लक्षात घ्या, लक्षात घ्या, गोलाचे घनफळाचं सूत्र काय आहे, 4/3 पाय आर स्क्वेअर. गोलाचे, फक्त लक्षात घ्या, गोलाचे पृष्ठफळ, फक्त गोलाचे पृष्ठफळ सूत्र काय आहे, 4 पाय आर स्क्वेअर, 4 पाय आर स्क्वेअर. आता लक्षात घ्या, अर्धगोलाचे घनफळ ह्याचं काय सूत्र आहे, 2/3 पाय आर स्क्वेअर, अर्धगोलाचे घनफळ सूत्र आहे. आता अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 पाय आर स्क्वेअर, आणि अर्धगोलाचे एकूण वक्र पृष्ठफळ ह्याचं सूत्र काय आहे, 3 पाय आर स्क्वेअर. आता याच गोष्टीवर आपण काय पूर्ण उदाहरण घेणार आहोत. लक्ष द्या सर्वांनी, मन लावून. सूत्र लक्षात राहिलं ना, तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. आता लक्षात घ्या, पहिलं उदाहरण घेऊया आपण. एका लंब इष्टिका चित्तीची लांबी 12 मीटर, रुंदी 8 मीटर आणि उंची, लक्षात घ्या, आपल्याजवळ एक इष्टिका चित्ती आहे, लक्षात घ्या, ही वाली, ही तुमची लंब इष्टिका चित्ती झालं. या लंब इष्टिका चित्तीमध्ये लांबी जी आहे, ही लांबी जी आहे 12 मीटर आहे, लक्षात घ्या. रुंदी आहे, ही जी रुंदी आहे ही आहे 8 मीटर, आता लक्षात घ्या, आणि उंची आहे 9 मीटर, लक्षात घ्या, उंची काय आहे 9 मीटर. तर उंची काय आहे, ही काय आहे उंची. तर या लंब इष्टिका चित्तीचं क्षेत्रफळ काढायचे आहे. आता लक्षात घ्या, काय काढायचं, लंब इष्टिका चित्तीचं घनफळ काढायचं आहे. आता लंब इष्टिका चित्तीचं घनफळ बरोबर सूत्र काय आहे आपलं, लांबी गुणिले रुंदी गुणिले एच. करा गुणाकार. लांबी किती दिली आपल्याला 12, गुणिले रुंदी किती दिली 8, उंची किती दिली 9. सोडून घ्या. हे काय असेल तुमच्या लंब इष्टिका चित्तीचं काय असेल, हे घनफळ असेल. आता दुसरं उदाहरण घेऊया आपण. आता लक्ष द्या, दुसरं उदाहरण घेऊया आपण. एका लंब इष्टिका चित्तीची लांबी 5 मीटर, रुंदी 4 मीटर आणि उंची 3 मीटर असेल तर घनफळ वक्र पृष्ठफळ व कर्ण काढा. लक्षात घ्या. आता हेच उदाहरण परत घेऊया आपण. आता एक लंब इष्टिका चित्ती आहे या प्रकारची, लक्षात घ्या.
ठीक आहे. एका इष्टिका चित्तीचा लांबी आहे 5 मीटर, रुंदी आहे 4 मीटर आणि उंची आहे हे 3 मीटर. तर या लंब इष्टिका चित्तीचं आपल्याला काय करायचं आहे, घनफळ, पृष्ठफळ आणि कर्ण. लक्षात काय करायचं आपल्याला, घनफळ, पृष्ठफळ आणि काय करायचं, कर्ण करायचे. लक्षात घ्या. आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करू, लंब इष्टिका चित्तीचं घनफळ काय करू आपण, घनफळ बरोबर सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, हे काय झालं तुमच्या लंब इष्टिका चित्तीचं घनफळ झालं. आता लांबी किती दिली आपल्याला, 5 गुणिले रुंदी किती आहे 4 गुणिले उंची किती आहे 3. पाऊण चौक 20, 20 त्रिक 60, 60. लक्षात घ्या 60 चौरस. आता लक्षात घ्या हे जर मीटर मध्ये असेल 60 चौरस मीटर घन, हे काय असेल, ह्या लंबवृत्त चित्तीचं हे काय असेल, हे घनफळ असेल. आता लंबवृत्त चित्तीचं पृष्ठफळ लक्षात घ्या, लंबवृत्त चित्तीचं काय आहे पृष्ठफळ शिकूया आपण. आता लक्षात घ्या सूत्र काय आपण, लक्षात घ्या लंबवृत्त चित्तीचं पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB शिकले का, LB अधिक BH अधिक LH. आता LB म्हणजे काय हो, लांबी गुणिले रुंदी, BH म्हणजे काय, रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. आता लक्षात द्या 2 कंसात लांबी किती दिली हो आपल्याला 5, रुंदी किती दिलेली आहे 4, म्हणजे 5 गुणिले 4 अधिक 5 गुणिले 4 अधिक, लक्षात घ्या रुंदी किती दिली 4 गुणिले उंची किती दिली 3 अधिक LH. आता लांबी किती दिली 5 गुणिले उंची किती दिली 3. सोडवा आता, म्हणजे 2 कंसात पाऊण चौक 20 अधिक 4 त्रिकम 12 अधिक 5 त्रिक 15. चला करा बेरीज सर्वांची. 20 आणि 15 किती 30, 35, 35 आणि 2 किती 37, 37 आणि 10 किती 47. समजते का, म्हणजे 2 कंसात 47, म्हणजे 2 गुणिले 47 किती येतं उत्तर बघा. चला 2 गुणिले 47 ह्या लंबवृत्त चित्तीचं काय असेल हो, पृष्ठफळ असेल. समजते. आता तिसरं आपल्याला काय काढायचं लक्षात घ्या, तिसरं आपल्याला काय काढायचं आहे, या लंबवृत्त चित्तीचं लक्षात घ्या, या लंबवृत्त चित्तीचं काय काढायचं कर्ण. आता काय या लंबवृत्त चित्तीचा आपल्याला काय काढायचं आहे, कर्ण काढायचं आहे. आता लक्षात घ्या आपण घनाचा कर्ण करताना काय केलं होतं आपण, सरळ काय केलं होतं, बाजूचा काय केलं होतं आपण, घनाचा आपण काय केलं होतं वर्गमुळात 3 गुणिले आपण काय केलं होतं बाजू केलं होतं. लक्षात घ्या. तसेच आता आपल्याला या लंब इष्टिका चित्तीचा कर्ण काढायचा आहे. ह्याचं सूत्र आहे मित्रांनो, वर्गमुळात L वर्ग अधिक B वर्ग अधिक H वर्ग, म्हणजे वर्गमुळात लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. समजते का. लक्षात घ्या लांबी किती दिली आपल्याला 5, म्हणजे 5 चा वर्ग म्हणजे किती 25 अधिक रुंदी किती दिली आपला 4, 4 चा वर्ग म्हणजे किती 16 अधिक उंची किती दिली आपला 3, 3 चा वर्ग म्हणजे किती 9. चला करा बेरीज सर्वांची. लक्षात घ्या आपण काय करू, 25 आणि 16 किती बघा, 6 आणि 5 किती 11 ला 1 हातच्याला 1 2 1 आणि 1 2 आणि 2 4. समजते का. आणि हे किती 9, 41 9 किती वर्गमुळात 50. समजते का. आता लक्षात घ्या वर्गमुळात 50, कर्णाची लांबी किती आली मग तुमची वर्गमुळात 50, किंवा आता कर्ण जर काढला आपण, कर्ण बरोबर
समथिंग 7.12 असं काहीतरी येणार. समजतं का? पॉईंट मध्ये जर विचार केला तर कर्ण किती आला तुमचा? वर्गमुळात 50. प्रत्येकाला हे उत्तर यायला पाहिजे. आता ठीक आहे, पुढचं उदाहरण पाहूया आपण. 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनापासून 2 सेंटीमीटर बाजू असले किती घन तयार होते? लक्षात घ्या. आता आपल्याकडे एक 2 आकृत्या काढू आपण, जे तुम्हाला काय सोपं जाईल. लक्षात घ्या. आता आपल्याकडे 8 सेंटीमीटर बाजू असलेले एक घन आहे. लक्षात घ्या, हे तुमचं हे 8 सेंटीमीटर बाजू असलेलं घन असेल. ह्याची प्रत्येक बाजू किती आहे हो? 8 सेंटीमीटर आहे. आता ह्या 8 सेंटीमीटरच्या बाजूच्या घनाचे समान आकाराचे काय करायचे? तुकडे करायचे आपल्याला. म्हणजे लक्षात घ्या, या आकाराचे आपल्याला या 8 सेंटीमीटर घनाचे 2 सेंटीमीटर आकाराचे काय करायचे? आपला तुकडे करायचे. प्रश्न काय म्हणतोय? 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनापासून 2 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन तयार होतील? समजतंय का? आता किती घन तयार होतील? किती घन तयार होतील? लक्षात घ्या. आता घनाची संख्या बरोबर आता लक्षात घ्या, ह्याचं पूर्ण घनफळ काढा आणि त्याच्या भागीनं काय करा? ह्या छोट्याचं काय करा? घनफळ काढा. म्हणजे मोठ्या घनाचे घनफळ म्हणजे मोठ्या घनाचे घनफळ भागिले छोट्या घनाचे घनफळ. आता लक्षात घ्या, मोठ्या घनाचं घनफळ काय सांगितलं आपल्याला? घनाचं सूत्र काय आहे? बाजूचा घन. आता मोठ्या घनाची बाजू किती आहे? 8 सेंटीमीटर आहे. म्हणजे 8 गुणिले 8 छेद बारक्या घनाचं घनफळ 2. बारक्या घनाची बाजू किती आहे? 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे 2 गुणिले 2. आता लक्षात घ्या, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, म्हणजे 8 एक 8 हे 8 कटून गेलं, म्हणजे 8 8 64. म्हणजे 8 सेंटीमीटर घनाचे लहान जर आपण 2 सेंटीमीटर साईजचे जर तुकडे केला तर एकूण किती तुकडे तयार होणार? 64. समजतंय सर्वांना? आता ठीक आहे, पुढचं उदाहरण पाहूया आपण. अशाच प्रकारचं उदाहरण आहे. 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनापासून 1 सेंटीमीटर बाजू असलेले किती घनाचे भाग तयार होतील किंवा तुकडे होतील? ठीक आहे, आता याच टाईपचं दुसरं गणित आहे. आता असं प्रत्येक टाईपवर आपण गणित सोडत बसलो तर आपला वेळ पुरणार नाही. आपण आता नवीन टाईपचं गणित आणखी घेऊ. लक्षात घ्या. आता घनाचे पृष्ठफळ जे आहे 384 चौरस मीटर असल्यास घनफळ काढा. आता लक्षात घ्या, एक घन आहे आपल्याकडे, या प्रकारचा घन आहे. ह्या घनाचं पृष्ठफळ लक्षात घ्या, ह्या घनाचं पृष्ठफळ किती आहे? किती? 384 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. अंतर या घनाचं घनफळ काढायचं आहे. काय काढायचं आहे? या घनाचे घनफळ काढायचे. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, घनाचे पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? लक्षात घ्या, घनाला बाजू किती आहेत आपल्या? 6 गुणिले घनाचे पृष्ठफळाचं सूत्र काय? 6 गुणिले बाजूचा वर्ग हे काय? ह्या घनाचं काय आहे? पृष्ठफळ आहे. लक्षात घ्या. आता आपला घनाचं पृष्ठफळ किती दिलेलं आहे हो? 384 बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता लक्षात घ्या, हे काय 6 इथं सूत्र काय आहे? गुणाकारामध्ये आहे. म्हणजे इकडे काय होलो? 384 भागिले 6 बरोबर बाजूचा वर्ग. 6 न भागून घ्या. चला, 6 एक 6, 6 6 36, 2 उरले, 6 चौक 24, म्हणजे 64 बरोबर बाजूचा वर्ग. आणि लक्षात, बाजू किती येईल हो? ह्या दोन्ही साईडला वर्गमुळात ठेवा. म्हणजे बाजू बरोबर, म्हणजे बाजू किती आली हो तुमची? 8 सेंटीमीटर आली.
किती आली बाजू? 8 सेंटीमीटर आली. आता 8 सेंटीमीटर तुम्हाला बाजू, म्हणजे हे जे बाजू आहे तुम्हाला पता लागलेला आहे 8 सेंटीमीटर आहे म्हणून. आता घनाचं घनफळ काढायचं आपल्याला. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन म्हणजेच 8 गुणिले 8 गुणिले 8 हे तुमचं काय असेल? हे घनाचं घनफळ असेल. चला करा गुणाकार. समजतं सर्वांना? आता लक्षात घ्या. पुढचं उदाहरण घेऊया आपण. पुढच्या टाईपचं उदाहरण घेऊ. एका टाईपचे 2 उदाहरण घेत नाही आपण. वेगवेगळ्या टाईपचं प्रत्येक एक प्रश्न घेऊ आपण. म्हणजे तुम्हाला काय अशा टाईप मध्ये कोणताही प्रश्न आला असेल ना तर तुम्हाला सोडवता येईल. लक्षात घ्या. आपण या गोष्टीमुळे डीप मध्ये जात आहात. हा पुढचा एक घनाचे पृष्ठफळ. हा 3 घनाच्या बाजू अनुक्रमे तर एक मोठा घन तर. हा लक्षात घ्या. आपल्याजवळ किती 3 घन आहेत. लक्षात घ्या. हे एक 3 घन, हे पहिला घन, हे दुसरा घन, हे तिसरा घन आहे. लक्षात घ्या. तर पहिल्या घनाची बाजू आहे 6 सेंटीमीटर. दुसऱ्या घनाची बाजू आहे पहिल्या घनाची बाजू आहे 6 सेंटीमीटर, दुसऱ्याचे 8 सेंटीमीटर, तिसऱ्याचे 1 सेंटीमीटर. लक्षात घ्या. 3 घनाच्या बाजू अनुक्रमे 6 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर व 1 सेंटीमीटर आहेत. ते तिन्ही घन वितळून त्यापासून एक मोठा घन तयार केला तर त्या घनाची बाजू काढा म्हणते. लक्षात घ्या. त्या घनाची काय म्हणते? बाजू काढा म्हणते. लक्षात घ्या. सुरुवातीला लक्षात घ्या. आपलं आपण काय शिकले? घनाचे घनफळ बरोबर काय सूत्र हो? बाजूचा घन. आता लक्षात घ्या. सुरुवातीला घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आता लक्षात घ्या. आता ह्या 8 सेंटीमीटर असलेल्या घनाचं घनफळ किती असेल हो? 8 गुणिले 8 गुणिले 8 असेल. बरोबर आहे. 6 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचं घनफळ काय असेल? 6 गुणिले 6 गुणिले 6 असेल. 1 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचं घनफळ काय असेल? 1 गुणिले 1 गुणिले 1 असेल. बरोबर आहे. आता लक्षात घ्या. ह्या तिन्ही गोष्टी वितळून, या तिन्ही घन वितळून काय एक मोठा घन तयार केलेला आहे. समजतंय? आता लक्षात घ्या. त्या घनाचा आपण घनफळ काढणार आहोत. आता लक्षात घ्या. वितळून तयार केलेल्या घनाचे घनफळ बरोबर म्हणजे आठचा घन, 6चा घन आणि 1चा घन. काय हो तुमचा? 512 आहे. अधिक आता 6चा घन किती आहे? 6 36. लक्षात घ्या. 6 36 सॉरी 6 36 ला 6 चला 3 सायंत्रिक 18 आणि 3 21 म्हणजे किती आलं? 216 अधिक 1चा घन किती? 1च. चला करावी रेषेची. 2 आणि 6 आणि 2 8 आणि 1 9. 1 आणि 1 किती? हे 2 आणि 5 आणि 2 7. लक्षात घ्या. घनाचे घनफळ किती आलं हो? 729 आला. समजते का? आता लक्षात घ्या. आपला उत्तर काय काढायचं आहे? घनाची बाजू काय काढायची? लक्षात घ्या. घनाची बाजू काढायची. समजते? घनाची काय काढायची? बाजू. आता लक्षात घ्या. घनाचे घनफळ परत एकदा सूत्र वापरू आपण. घनाचे घनफळ बरोबर काय हो? बाजूचा काय आहे? घन आहे. आपला बाजू माहित आहे का? बाजू काढायची आहे. पण आपला घनाचे घनफळ माहित आहे हो. म्हणजे 729 बरोबर बाजूचा घन. आता ह्या दोन्ही गोष्टीला आपण काय म्हणू? या दोन्ही साईडचे जे आपले 729 आणि बाजूचा घन आहे ह्याला आपण काय करू? घनमुळात ठेवू. या पद्धतीनं ह्याला काय करू? घनमुळात ठेवू. म्हणजे बाजू. आता लक्षात घ्या. इथं अगोदर काय आहे? घन आहे. त्याच्यामुळे काय तिथं बाजू बरोबर. आता 729 कशाचा घन आहे पहा. 9चा घन आहे का हो? 9 लक्षात घ्या. 9 गुणिले 9 गुणिले 9 बघा. 9 81 गुणिले 9 बघा किती होतं? 9 1 9 9 8 72 म्हणजे बाजू किती आली हो त्या घनाची? 9 सेंटीमीटर हे त्या घनाची काय आली? बाजू आली. आता लक्षात घ्या. पुढचं गणित घेऊया आपण. 4 मीटर लांब व 1 मीटर खोल व 3 मीटर रुंद असलेल्या खड्ड्यास त्यामधून किती माती निघेल? लक्षात घ्या. अशा प्रकारचं गणित सोडत असताना अगोदर तुम्ही आकृती तयार करून घ्या. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ते नेमकं कोणती आकृती आहे, तुम्हाला नेमकं कोणतं क्षेत्रफळ कोणतं सूत्र वापरत लक्षात घ्या. 4 मीटर लांब
हे 4 मीटर लांब झालं. समजतंय? 1 मीटर खोल. समजतंय का? 1 मीटर खोल. समजतंय? 4 मीटर लांब, 1 मीटर खोल. आणि लक्षात घ्या आता हे काय आहे, इथे काय तयार होत तुमची एक इष्टिका चित्ती तयार होते. लक्षात घ्या काय तयार होतं, इष्टिका चित्ती तयार होते. लक्षात घ्या आता अशा प्रकारचे एक इष्टिका चित्ती तयार होते. लक्षात घ्या 4 मीटर लांब हे झालं 4 मीटर लांब, 1 मीटर खोल हे झालं 1 मीटर खोल. समजतंय? 4 मीटर लांब, 4 मीटर लांब, 1 मीटर खोल आणि रुंद किती म्हणतंय 3 मीटर रुंद. किती मीटर रुंद? 3 मीटर रुंद. अशा खड्डा खोदल्यास त्यामधून किती माती निघेल? किती माती निघेल? लक्षात घ्या किती माती निघेल म्हणताय. आता लक्षात घ्या ही काय झालं, एक इष्टिका चित्ती झाली. आता इष्टिका तुम्हाला अगोदर सांगितले, एखाद्या मग्यामध्ये एखाद्या बॉक्समध्ये भरलेलं पाणी किंवा खड्ड्यामध्ये भरलेली माती हे काय घनफळ आलं. पृष्ठफळ म्हणजे काय बाहेरील बाजू. आता लक्षात घ्या इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर सूत्र काय हो, हे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. चला काढा. लांबी किती आहे 4 गुणिले 3 गुणिले 1, 4 गुणिले 3 गुणिले 1 म्हणजे किती आलं 12. काय आलं 12 चौरस, 12 चौरस सेंटीमीटर. लक्षात घ्या हे काय झालं, ह्या म्हणजे 12 लक्षात घ्या 12 घन मीटर. सॉरी घन इथं काय चौरस शब्द वापरायचं नाही. 12 घन मीटर एवढी काय निघेल, याची माती निघेल. त्या खड्ड्यातून किती माती निघेल 12 घन मीटर एवढी काय निघेल माती निघेल. घनाचे घनफळ म्हणलं, इष्टिका चित्तीचे घन म्हणलं तर चौरसच्या ऐवजी काय वापरायचं आपण घन मीटर, घन सेंटीमीटर. समजतंय का? या पद्धतीने शब्द वापरायचे. लक्षात घ्या. आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. ठीक आहे आणखी एक प्रॅक्टिस घेऊया याच गोष्टीची. लक्षात घ्या काय म्हणतोय 3 मीटर लांब, 3 मीटर लांब झालं हे, 4 मीटर खोल. लक्षात घ्या हे 4 मीटर खोल आणि 8 मीटर रुंद. म्हणजे हे 8 मीटर रुंद असलेल्या खड्ड्यामध्ये उकरल्यास, अशा प्रकारचा खड्डा केल्यास त्यामधून माती किती निघेल म्हणते. किती म्हणते माती किती निघेल. लक्षात घ्या सूत्र काय आहे आपलं, इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच. चला करा गुणाकार. 3 गुणिले 8 गुणिले 4 8 त्रिक 24 चौक 96 म्हणजे 96 घन मीटर. 96 घन मीटर एवढं या खड्ड्यामधून काय निघेल माती निघेल. आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. लक्षात घ्या एवढं समजलं असेल सर्वांना. हा आता एका शंकूची उंची, आधी शंकू काढून घेऊया आपण. एका लक्षात घ्या हे एक शंकू आहे, इथून इथली उंची दिलेली आहे. लक्षात घ्या एका शंकूची उंची किती दिलेली आहे 6 सेंटीमीटर दिलेली आहे. त्रिज्या किती दिलेली आहे 7 सेंटीमीटर. किती दिलेली आहे त्रिज्या 7 सेंटीमीटर दिलेली आहे. तर त्या शंकूचं घनफळ करायचं. शंकूचे घनफळ बरोबर. लक्षात घ्या सूत्र काय आपलं 1/3 पाय आर स्क्वेअर एच 1/3 गुणिले. लक्षात घ्या पायची किंमत ठेवून द्या चला 22 गुणिले 7 गुणिले त्रिज्या किती आहे तुमची 7 म्हणजे 7 गुणिले 7 आर स्क्वेअर. त्रिज्या आर म्हणजे काय 7, आरचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले एच किती आहे तुमची 6 आहे का. सोडवा आता ह्याला. हे 7 कटलं पूर्ण या पद्धतीने. लक्षात घ्या हे पूर्ण आता हे 3 आणि 7 हे पूर्ण छेदामध्ये आले आणि हे वरचे गुणाकाराच्या अंशामध्ये आले. हे 7 कटलं, हे 7 कटलं. 3 1 3 3 2 6. लक्षात घ्या आता वर काय शिल्लक राहिलं 1 गुणिले 22 गुणिले 7 गुणिले 2 एवढं शिल्लक राहिलं. लक्षात घ्या 22 1 22 22 2 44 म्हणजे 44 गुणिले 7 44 गुणिले 7 ह्या शंकूचं काय असेल हो घनफळ असेल.
आता सोडून घ्यायला 7 चौक 28 ला 8 चला 2 7 चौक 28 2 किती 30 म्हणजे 308 घन मीटर 308 घन मीटर ह्या शंकूचं काय असेल हो घनफळ असेल. आता पुढचं उदाहरण घेऊया. 10 मीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले किती गोल तयार होतात लक्षात घ्या. 10 मीटर एक स्पिरिकल आहे, 10 मीटर ह्याची त्रिज्या आहे. या गोलापासून काय म्हणते 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर असणारे हे गोल जे बॉल आहेत ते किती तयार होतात लक्षात घ्या. आता बॉलाची संख्या लक्षात घ्या, बॉलाची किंवा गोलाची संख्या बरोबर गोलाचे घनफळ म्हणजे मोठ्या गोलाचे लक्षात घ्या, मोठ्या गोलाचे घनफळ भागिले लहान गोलाचे घनफळ. एवढं समजतं. त्या गोलाचे घनफळ भागिले लहान गोलाचे घनफळ. आता सूत्र वापरूया आपण लक्षात घ्या. आता सूत्र काय आहे 4/3 पाय r क्यूब छेद आता लहान गोलाचं घनफळ 4/3 पाय r क्यूब लक्षात घ्या. समजतंय. आता हे r जे आहे बाबू हे कशाचं आहे हो मोठ्या गोलाची त्रिज्या आहे, हे कशाचे लहान गोलाची त्रिज्या आहे. समजतंय का. म्हणजे हे 4/3 कटलं, हे 4/3 कटलं, हे पाय कटलं, हे पाय कटलं. आता लक्षात घ्या मोठ्या घनाची त्रिज्या किती आहे हो 10 आहे. म्हणजे 10 गुणिले 10 छेद लहान गोलाची त्रिज्या किती आहे 2 आहे. म्हणजे 2 गुणिले 2 सोडून घ्यायला. आता 10 दाय 100 दाय 1000 1000 भागिले 8 समजतंय का. म्हणजे 1000 भागिले 8 हे काय असल्याचं उत्तर असेल. आता